पूर्ण वंदे मातरम म्हणण्यास सोनिया गांधी यांचा विरोध पूर्ण वंदे मातरम म्हणण्यास सोनिया गांधींचा विरोध असल्याचा आरोप भाजपकडून झालाय। सोनिया गांधींनी खरगेंना नाराजी बोलून दाखवली अशी देखील चर्चा आहे। पूर्ण वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। काँग्रेसने हा आरोप फेटाळत लावलेले आहेत आणि मोदींनी जॅकेटवरती तिरंगा उलटा लावल्याचा आरोप केलाय। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी पूर्ण वंदे मातरम म्हणण्याला विरोध केल्याचा आरोप भाजपने केलाय। स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात आयोजित केलेल्या सोहळ्यात वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधींनी हातवारे केले। राहुल गांधी सोनिया गांधींकडे पाहत राहिले। मल्लिकार्जुन खरगेही सोनिया गांधींकडे पाहत काहीतरी बोलले। यावरून सोनिया गांधींचा पूर्ण वंदे मातरम म्हणण्यास विरोध आहे असा आरोप भाजपने केला। पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, अराजकता नाही तर काय आहे, एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे। आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात। मला असं वाटतं की हा मुद्दाच, माफ करा शब्द वापरतो पण मूर्खपणाचा आहे। सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा, चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने। या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत। असे आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षाने करणं थांबवावं आणि विशेष करून वंदे मातरमच्या आडून अशा स्वरूपामध्ये कोणत्या गोष्टी करणं हे अशोभनीय आहे। दुसरीकडे मोदींनी स्वतःच्या जॅकेटला तिरंगा उलटा लावल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। काँग्रेस खासदार पवन खेडा आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियात पोस्ट करत निशाणा साधलाय। मला ते भाजपलाच विचारायचं आहे, जेव्हा वंदे मातरमचं बिल आता लोकसभेत येत होतं तेव्हा प्रधानमंत्री आणि गृहमंत्री कुठे होते? हा वंदे मातरमचा अपमान नाहीये, हा वंदे मातरमचा अपमान नाहीये। आहे ना, आयर्लंडचा झेंडा होता त्यांच्या खिशात।